जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील चंद्रवादा गटामध्ये। आपण सरकारमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती वारंवार सुरू झालेली आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो गावागावामध्ये आता चर्चा चालू झालेली। या संदर्भात आपल्या सोबत आहे दहीगावचे सरपंच विक्रम भाऊ, काय सांगाल? काय आता येणाऱ्या काळामध्ये जर पुढचा जो काळ आहे याच्यामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणूक 4-5 महिन्यांनी कार्यकाळ आहे, परंतु उत्साही वातावरण होतं। पण यात झाली शेतकऱ्याचा माल अतिशय खराब झाला। या उत्साही वातावरणात आहे थोडं मावळलेलं आहे। तर बऱ्याचशा उमेदवारचे प्रतिस्पर्धी जे आहे बाकीचे असतील, या सरकारला असतील, तालुक्यात असतील, जिल्ह्यात असतील, जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून गाव भेटी त्यांच्या चालू झालेल्या आहे। पण त्या गाव भेटीच्या झालेल्या त्या आता एक तर शेतकरी परेशान आहे आणि त्या गाव भेटी करून त्यांच्या आणखीन शेतकऱ्यांचा वेळ वाया घालण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे। शेतकऱ्यांच्या दारात चालले पण स्वतःच्या स्वार्थात चालले। शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कुठं शेतकऱ्यांसाठी ते आज खुली चाललेले, शेतकऱ्याला त्यांचा परिचय देऊन त्यांना मत मागण्यासाठी तेच शेतकऱ्याच्या दारात आणि गावगाव फिरतात। परंतु या ज्या निवडणुका आहे, येणाऱ्या निवडणुका या 100% शेतकरी वर्ग हरवल का ह्या जिल्हा परिषदेमध्ये कोणाच्या स्थान आहे। कारण शेतकरी वर्ग हा फार आता सध्या संकटात आहे आणि शेतकऱ्यांना गरज आहे धीराची सरकारची। सरकारने या शेतकऱ्यांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं सगळ्यांचा सूर गावागावातून आमच्या सारख्यांना लोक बोलतात, म्हणून मी डायरेक्टली बोलतोय। परंतु येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या गटातून सतीश भाऊ चव्हाण आणि आपल्या गंगापूरचे हवी आता होणारे 100% पुन्हा नगराध्यक्ष येणाऱ्या 3 तारखेला गुलाल खेळणार आम्ही गंगापूरला जाऊन घड्याळ चिन्हावर निवडून येणार। या घड्याळ चिन्हावर मी सिंधुदुर्ग सर्कलमध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढणार आहे, 100% विजय होणार आहे। माझ्यासोबत माझ्या गावचे ते सहकारी आहेत, परंतु सर्वच सिंधुदुर्ग सर्कल मधून गोरगरीब जनता आहे। कारण 2017ला मी आघाडीकडून निवडणूक लढली होती आणि त्यावेळेस काही थोड्या फरकाने मला 1-2 गावामुळे माझा पराभव झाला होता। 2 नंबरचा मी तिथं विनर ठरलेलो आहे। परंतु बऱ्याच कार्यकाळ गेलेला आहे आणि बऱ्याच फुला खालून पाणी गेलेले आहे। लोकांनी ज्यांना निवडून दिलं त्यांचंही कार्य बघितलेलं आहे, माझंही कार्य बघितलेलं आहे। आणि या कार्यामध्ये दुष्काळाची वेळ असेल, दुष्काळामध्ये चारा छावणीचं नियोजन आम्ही केलं होतं, पाण्याचं टँकरचं नियोजन आम्ही या परिसरात केलेलं होतं। राहिला विषय शेतकऱ्यांच्या मिरची मार्केट असताना आठवडी बाजार असताना त्यांच्यासाठी तुमच्याही चॅनलच्या माध्यमातून बरेचसे आंदोलन आपण केलेले शेतकऱ्यांसाठी आपण घडलेले। याची दखल नक्की सिंधुदुर्ग सर्कल घेईल। पुन्हा इथं निवडणूक आम्ही निवडून येऊ एवढा आत्मविश्वास मला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मात्र माझं पक्क आहे। आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये आता निवडणुकीची वाढ सुरू झालेली आहे, परंतु एकीकडे आज दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी झाली असताना अतिवृष्टी झाली, याच्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। परंतु शेतकरी राजा आज पूर्ण नाराज आहे आणि आता इलेक्शनचे वारे सुरू झाल्यामुळे सगळीकडे आता भेटीगाठी चालू झालेली। काय सांगाल या संदर्भामध्ये? झालेलं आहे आणि त्यांचे मन खूप नाराज झालेले आहे। सरकार काही त्यांच्याकडे लक्ष द्यायना। हो, आता तुमच्या चॅनल मधून सरकारला ही विनंती करतो, सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्याचं। तालुक्याचे आमदार प्रसन्न यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांचे सदस्य होते, त्यांची सत्ता होती, परंतु आपण बघू शकतात जवळपास सिंधुदुर्ग गटामधून किती काम झाले या संदर्भात काय सांगाल? काम का अजून रस्त्याच्या कामात पेंडिंग मध्ये आहे, लोकांना रस्ता नाही, पूल होऊन गेले,
लक्ष नाहीये. काय सांगता विकास कसा झाला या संदर्भामध्ये? कारण असं म्हणता येणार नाही ना. विकास काय झाला? शेतकरी जी परवड आहे ती शेतकरी परवड तशीच आहे. हो, शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे ती कर्जमाफी पण हे सरकार देत नाहीये. 25,000 सस्ता आहे तरी आता गावाचं म्हणावं असं स्थानिक कार्यकर्त्याच्या याच्यामुळे काय झालं नाही. शाळेचा प्रश्न नाही, शाळेचा प्रश्न मला तसाच आहे. पाणी आज शाळेत पूर्वी त्याला पाणी तुमचंय. आता प्रत्येक खेड्यामध्ये एक राजकीय कट्टा म्हणून चर्चा चालू आहे सगळीकडे. आज आपण बघू शकतो दहीगाव बंगल्यावर आपण इथं उभा आहात आणि या संदर्भामध्ये आता आपले काही गावकरी मंडळी भेटलेले. काय सांगाल या संदर्भामध्ये? कारण आता राजकीय वाढीवाढ सुरुवात झालेली. जे उमेदवार निवडणूक लढू इच्छित आहे ते तुमच्याकडे येत आहे. उभाटा असो, भाजप असो, शिवसेना असो, त्यानंतर घड्याळची असो. काय सांगणार आहे संदर्भात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी लागल्या त्या संदर्भात बरेचसे उमेदवार येऊन भेटताय, भेटीगाठी घेत आहे. पण त्यांनी ज्या भेटीगाठी घेतात त्याच्यातून काही आमच्या शेतकऱ्याच्या समस्या काही सोडवण्याचं बोलत नाही. आणि हे कार्यकाळ जो गेलाय, निवडणुकी होऊन बरेचसे दिवस गेलेले, आता जिल्हा परिषद होऊन आता 8 वर्ष झाले जवळपास. शासनाला पण मला हे सांगायचं आहे की स्थानिकचे जे पदाधिकारी असतात ते नसल्यामुळं खूप कामाला अडचणी येत आहे. त्यांनी पण निवडणुकी घ्यावा मला असं वाटतं आणि शेतकऱ्याचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील येणारे निवडणुकीत ते असं. आता या संदर्भात उमेदवार कसा असावा? कारण आपण बघू शकतो आता बरेचसे उमेदवार आपण बघितले निवडून गेल्यानंतर तिकडं त्यांची पोळी भाजून घेतात आणि जनतेला वाऱ्यावर सोडवतात. या संदर्भात काय सांगा? उमेदवार हा असा असावा की जनतेत राहणारा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा. जनतेच्या सुखात दुःखात असेल, अडी अडचणीत असेल त्यांचे काम येणारा उमेदवार असावा. आणि असा जो उमेदवार जो तो स्थानिकचा असावा. म्हणजे तो कसा आहे की त्या जनतेच्या समस्या सोडवणारा असावा असं मला वाटतं. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना के चर्चेमध्ये सहभागी झालेले आता गावकरी दगाव बंगला येथील नरसापूर असो, पूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्याची आपण मुलाखत घेतात. या संदर्भात काय सांगाल? कारण आपण बघू शकतो आता जे उमेदवार येतात ते निवडून जातात परंतु जनतेकडे ढुकून पाहत नाही. या संदर्भात काय सांगाल? स्थानिक काम करणारा उमेदवार असावा आणि त्याला कामाची जाण असावी. निवडून गेल्यावर इकडे तिकडे फिरायचं, इथे काम करणारा नसावा आणि पुरेपूर जनतेची सेवा करणारा उमेदवार असावा. स्थानिक स्वराज्य संस्थेत जो सुखदुःखाला कामात येईल असा असावा. रस्त्याचे काम असो, आणखीन काही कामं असो, शेतकऱ्याची जी अडीअडचणीची कामं असो किंवा पीक विमा, इतर काय जे कामं असले ते त्याबद्दल तर काही बाकीचं काही नाही. मला एक सांगा, आता केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्र भाजप सत्ता आहे. जवळपास आता आपल्या तालुक्याचे आमदार भाजपचे. या संदर्भात आपण बघू शकतात. काय सांगाल? काय बदल झाला आपल्यामध्ये? केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, पण शेतकऱ्याला काहीच नाही ना. शेतकरी खरं 18,500 रुपये एकरी कबूल केले आणि 6,500 रुपये हेक्टरी टाकून दिले. हेक्टरी 6,500 ती पूर्ण लोकांना मिळाले नाही आणखी. आणि काय भाजपचं सरकार वर असून खाली असून उपयोग आहे. आपण बघू शकतात शेतकऱ्याची एक नाराजी आहे. ग्रामीण भागातील जे शेतकरी ग्रामीण भागातील शेतकरी ते पुढे अर्थाने भरायला गेलेले, कारण त्याची दिवाळी अंधार गेलेली. कुठल्याही शेतकऱ्याला मदत भेटलेली नाही असं नागरिकांना सोडून घेतं. काय सांगाल या संदर्भात? अजिबात मदत मिळालेली नाही, आणखी नाही मदत मिळालेली नाही आणि पूर्ण लोकांपर्यंत मदत आलेली नाही. कोणाची फार्मर आयडी नाही, कोणाचं काही नाही, असं त्या दृष्टीनं कोणाचीच काही आलेलं नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे आणि त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत या सरकारला काही घेणं नाही देणं नाही. हे सरकार उद्योगपती, बड्या बड्या कंपन्या त्यांचं सरकार आहे. आपण बघू शकता ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा नाराज सूर निघतो आहे. सुपर महाराष्ट्र न्यूजच्या वतीने प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन प्रतिक्रिया जाणून घेतो. पात्र सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर, DP1. धन्यवाद.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.